हॅलो, आज बनवणार आहे आपण डुबुक वड्याचं पारंपरिक रस्सा भाजी। तर त्यासाठी मी असे हे बॉल्स बनवून घेतलेले आहे। बेसन पीठ, कांदा, त्यामध्ये मसाले सर्व आणि तेलावर जास्त करून पीठ छान घट्टसर मळून घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर जरासा पाण्याचा थोडासा पाणी शिपडून त्याचं छान पैकी असे बॉल्स मी करून घेतलेले आहे। आणि ते मस्त मंद आचेवर छान आतपर्यंत मस्त शिजोपर्यंत ते बॉईल डीप फ्राय करायचे आहेत। त्यानंतर इकडे मी पहिला कांदा छान ब्राउन करून घेतला। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, लसूण, आलं छान पैकी ते परतवून घेतलेलं आहे। त्याची आता मी मिक्सर ग्राइंडमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे। डुबुक वडा हे म्हणजे आपलं आईच्या काळातला तो डुबुक वड्याची ती भाजी यायची। तर ही जरा नवीन स्टाईलची, त्यामध्ये फक्त वाटाणा आणि बटाटा ॲड केलेला आहे। तर मसाला बारीक करून घेतलेला आहे। मंद आचेवर छान हे बॉल्स डीप फ्राय करून घ्यायचे आपल्याला। बटाटा चिरून घेतलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटाटाही टाकू शकता किंवा वाटाणा नाही टाकला तरी चालेल, फक्त बॉल्सची ही ग्रेव्ही खूप छान होते। थोडंसं मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं ॲड केलेलं आहे। जिरं छान तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये मी लाल तिखट, हळद, धना पावडर आणि गरम मसाला ॲड केलेला आहे। ते छान परतवून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी त्यामध्ये बटाटा टाकणार आहे। बटाटाही छान परतून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला टोमॅटो, कांद्याचं वाटण त्यामध्ये ॲड करायचं आहे। तेही छान आपल्याला तेल सुटोपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे। अगदी घरामध्ये भाजी नसलीच तर ही भाजी एकदम बेस्ट आणि अगदी छान होते। बॉल्स आपले छान तळून झालेले आहेत। यामध्ये तेल सुटलेलं आहे अगदी छान याला, आणि त्यामध्ये आपण वाटाणा ॲड केलेला आहे। वाटाणाही परतून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। पाणी ॲड करून झालेलं आहे। आता आपण त्याला छान उकळी येईपर्यंत, पाण्याला छान उकळी ग्रेव्हीला येईपर्यंत झाकण ठेवणार आहे। मीठ घातलेलं आहे। झाकण ठेवून आपण उकळी आणणार आहे आणि त्यामध्ये आपण बॉल्स ॲड करणार आहे। आणि आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। अशी गरमागरम आपली बॉल्सची डुबुक वडा भाजी एकदम बेस्ट तयार आहे। आता मी राईस आणि डुबुक वडा भाजी मुलीसाठी ताटामध्ये वाढणार आहे। भाताबरोबर, चपाती बरोबर अगदी छान आणि मस्त लागते। बॉल्स अगदी टेस्टी आणि खूपच सुंदर असे होतात। तुम्हीही करून बघा ही रेसिपी, कधी भाजीला घरात नसले तर एकदम छान आणि सोपी मस्त आहे।